आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता स्थिर राहायचं. मी काय म्हणतोय ते कळतंय ना तुला? आठव त्या रात्री नेमकं तू काय पाहिलंस? आठव कोण होतं त्या रात्री? त्यानं काय केलं तुझ्या बरोबर? कोण होतं ते? पुरुष होता की स्त्री होती? बाई 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 मला मारू नका. घाबरू नकोस, घाबरू नकोस, घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. तुला काहीही होणार नाही. सांग मला कोण येते ती? कशी दिसत होती? आठव. संकेत बोल. नाही मी नाही बसवणार. नाही बसवणार नदीला. नाही बसवणार मी नदीला. माफ करा मला. बाई कोण आहे रे? कोण आहे? अरे मला सोडा. अरे काय फालतूपणा लावलाय रे? कोणी घेतलंय मला? अरे सोडा. मी नाही घाबरत. मी नाही घाबरत. कोणी? तिकडी समजून फसवणार होतास नलीला? मोठ्या आशा दाखवून वचन देऊन खेळणार होतास तिला? मातीची बाहुली समजतोस स्त्रीला? उपभोगाची वस्तू समजतोस तिकडीला? वासनेच्या खाणीत वळवळणारा किडा? वासनेच्या विकृतीला तिने नकार दिला म्हणून वैर धरलं त्या प्रामाणिक मुलीशी. विश्वासघातकी तू धोका दिलास तिला. तिचा चेहरा विद्रूप करणार होतास तू का? कारण तिने तुझ्या विश्वासघाताविरुद्ध आवाज उठवला. जिवंतपणे जळत्या चितेवर एखादी स्त्री सती जाते. अशा भयानक वेदना होतात आणि त्या वेदना तू नलीला देणार होतास. कारण तिने तुझ्या विश्वासघाताविरुद्ध आवाज उठवला म्हणून, तुझ्या या घाणेरड्या विकृतीला नकार दिला म्हणून तू तिला जाळायला निघाला होतास का? तर ती तिकडी आहे म्हणून तुझ्या पापांचा घडा भरलाय आता. जी आता जगण्याची लायकीच नाहीये. काय 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 करणार आहे तू? तुला शिक्षा द्यायला नको? शिक्षा? शिक्षा म्हणजे काय? मरण तर येणार. मरण? हो ते येणारच. पण नलीच्या मनावर तुझे आघात केलेस, तिला जो मनस्ताप दिलास, जाळायला निघाला होतास. सगळ्या वेदना तू मरण्याआधी तुला भोगायला नको? भोगाव्या लागतेच. विषारी सापाला करोडो मुंग्या चावून मारतात ना, या वेदना तुला भोगाव्या लागतील.
बोल, मी नलीला फसवणार नाही. बोल, तिकडीला फसवणार नाही. बोल, जगाच्या विसर पडू दे, पण बोल. बोल, मी नलीला नाही फसवणार. बोल. मी नाही बसवणार तिकडीला. मी तिकडीला नाही बसवणार. मी नलीला नाही बसवणार. मी नलीला नाही बसवणार. मी नाही बसवणार. मी नाही बसवणार. मी नाही बसवणार तिकडीला. मी नलीला बसवणार नाही. मी नलीला नाही बसवणार. मी तिकडीला नाही बसवणार. आलास दादा? तुझीच वाट बघत होतो मी. वा, अशी लोळत पडत वाट बघतात? नाही म्हणजे ते हे एक मिनिट, तू नलीला भेटून आलास का? काय झालं मला सांग. सौरभ, तू ना एक काम कर, सोबत ना कागद आणि पेन ठेवत जा आणि माझ्याबद्दलचं जे काही अपडेट्स असतील ना ते लिहून ठेवत जा, म्हणजे लक्षात राहतील. आय एम सॉरी, तसं नव्हतं बोलायचं मला. तू चिडू नको ना प्लीज. तुझ्यावर कशाला चिडेन मी, पण तू ना कधी कधी लहान मुलासारखा वागतोस. लहान मुलासारखे प्रश्न विचारतोस आणि जोपर्यंत तुला उत्तर मिळत नाही तोपर्यंत खोदत राहतोस. अरे तुझी सगळी तगमग बघून ना मला टेन्शन येतं, म्हणून मी विचारतो सारखं. टेन्शन नको घेऊस, नलीलाच भेटायला गेलो होतो. आज आम्ही बोलता बोलता साधारण एका अशा पॉइंटला आलो की काय चाललंय? हो अँड सन्स, काय काय गप्पा काय चालल्यात? काय नाही, तुम्ही काय ऐकलं बाबा? अरे बाबा, तुम्ही बरोबरीची मुलं आहे. तरुण मुलांच्या बेडरूमला कान लावून ते काय बोलतात हे ऐकायची तरा नाही खोतांची. ते असेल ते रोखठोक तोंडावर स्पष्ट. मग तसं काही नव्हतं, म्हणजे दादा आत्ताच आला ना, तर तेच आम्ही हा ते पाहिलं मी, तेच विचारायला आलोय. काय तुम्ही दोघे भाऊ भाऊ एकत्र जाता येता. आज तू आधी आलास, वेद नंतर आला. काय वेद, कोणाला भेटायला गेला होतास का? हा, इथेच गेलो होतो, आपल्या कामासाठीच एकाला भेटायला गेलो होतो. वा, छान काम, व्यवसाय महत्वाचा, मग दुनियादारी. सौरभ, शिकून घे. वेद सारखं कामाकडे लक्ष द्यायचं. हो नक्की. वेद, तुझा कामावर फोकस आहे, आवडतं मला. तीच प्रायोरिटी ठेव. बाकी गावची धुणी अंगावर घ्यायची नाहीत. कुणाच्या फाटक्यात पाय अडकवायचा नाही. समाजसेवा बंद. तरुण आहेस तू, सळसळत रक्त आहे. अन्यायाला वाचा फोडावी असं वाटतं, साहजिक आहे, ते स्वाभाविक आहे. पण हे सगळं करताना जरा सावध. नको तिथे गुंतायचं नाही. स्पष्टच सांगतो, नली गावडेच्या भानगडीत पडायचं नाही. बाबा, नली चांगली मुलगी आहे. असू दे ना, चांगली असू दे, पण तिच्याशी आपला काय संबंध? हे बघ, नली तिकळी आहे, दुर्दैवी आहे, म्हणून तिची दया येणं हेही स्वाभाविक आहे. पण तुझी समाजसेवा आता आवर्ती घे. काय नलीवरून त्या संकेतच्या आईनं आपल्या घरात येऊन धिंगाणा घातला. तुला वाटेल तसं बोलली. बरं दिसतं का ते? खोत आहोत आपण, हे कधीही विसरायचं नाही. बाहेर कुठे अंगाला चिखल लागला तर बाहेरच्या बाहेर हातपाय स्वच्छ धुवायचे. बाहेरचा चिखल घरात आणायचा नाही. हो बाबा, तो डोळ्यात बस. मला सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता या उपर मला एक शब्दही ऐकायचा नाही. गावड्यांच्या भानगडीत पडायचं नाही. हे बघ,
मी बाप आहे तुझा. तुझं बरं वाईट मला कळतं. हा नाना बोला, कशी काय आठवण काढलीत? बाबाराव, जसे असाल तसे लगेच माझ्या घरी निघून या. आत्ता? हो, खूप महत्वाचं काम आहे. हो येतो. मी जरा येतो. आई ऐक, बाबा आत्ताच बाहेर गेलेत. तुला वेदकडे लक्ष ठेवायला सांगितलंय ना? बाबांची हेरगिरी कोणी करायला सांगितली तुला? तू ना माझं पूर्ण ऐकूनच घेऊ नकोस आणि सतत बोलत राहा बघ मला. बर बोल. दादा आत्ताच नलीला भेटून आलाय. काय म्हणजे नक्कीच काहीतरी बोलणं झालं असेल त्यांच्यात. काय झालं? नक्की काय बोलणं झालं ते माहित नाही ग, पण काहीतरी सॉलिड बोलणं झालंय. म्हणजे ना दादाला एक्झॅक्टली काय ते सांगताच येत नव्हतं. अरे आपण विचारायचं. मी विचारलं पण तेवढ्यात बाबा आले ना तिकडे. आता त्यांचं काय काम होतं तिथे? केवढे चिडले होते, त्याला झापायलाच आले होते. हो, म्हणत होते की मी बाप आहे तुझा, कावड्यांच्या भानगडीत पडायचं नाही, तुझं चांगलं वाईट सगळं कळतं मला. वा वा काय त्याच्यात? दादा बाबांचं ऐकतो हे माहितीये ना तुला. तो त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही हेही माहित असेलच. तू हसतेच आई. सौरभ, तू अजून लहानच राहिलायस. अरे म्हणजे ही अशी तरुण नुकतीच प्रेमात पडलेली मुलं कुणाचं ऐकत नसतात रे. म्हणजे जगाने कितीही विरोध केला ना तरी ते डगमगत नाहीत. प्रसंगी ना एकमेकांसाठी जीव द्यायला पण तयार होतात. आई ते जगाचं वगैरे मला काही माहित नाही, पण बाबाराव खोतांचा शब्द खाली पडू देणं इतकं सोपं नाही हे माहितीये ना तुला. आणि दादा तर हे कधी करेल असं मला वाटतच नाही. सगळी उत्तरं माणसांना माहितीच असतात असं नाहीये ना सौरभ. काही उत्तरं नियती देते, वेळ आली की उत्तर मिळेल. आई मला सांगशील ना? सगळ्यात आधी तुलाच सांगेल. तुला नाही तर आणखीन कोणाला सांगणार? मी तिकडे नाही बसवणार. तिकडे नाही बसवणार मी. मी तिकडे नाही बसवणार. मी नलीला नाही बसवणार. नलीला नाही बसवणार. घाबरू नकोस, घाबरू नकोस. शांत हो, शांत हो. तुला इथं माझ्या समोर कुणीही त्रास देणार नाही. तू माझ्याकडे आलायस याचा अर्थ कळतोय का तुला? तुझ्यावरचं संकट टळलं. आता मला सांग, कोण दिसलं तुला? आणि तुझी ही अशी अवस्था कोणी केली? सांग. मी तिकडे नाही बसवणार. नाही बसवणार मी तिकडेला. नाही बसवणार. खरं मला मी नाही बसवणार. नाही बसवणार मी. घाबरू नकोस. मला सांग, तुला कोण दिसलं? बाई 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 होती. बाई कशी होती ती बाई? सांग मला.
नाव काय तिचं? माहित नाही माहित नाही माहित नाही माहित नाही. कशी होती ती बाई? हा, तरुण होती का म्हातारी? बोल. नाही ती येईल ती मला काही करणार नाही, मी आहे. तू मला फक्त सांग, ती बाई कशी दिसत होती? 35 मधली होती. 35 मधली असं. भेदक नजर होती. केस सोडलेले केस सोडले होते तरी टिकली लावली होती मोठी. मंगळसूत्र होत. खूप शक्ती होती. हो, खूप शक्ती होती तिच्याकडं. मला उलट टांगलं होतं. मी नाही त्रास देणार. मी तिकडीला नाही त्रास देणार. मी नाही देणार त्रास. नाही बसणार. शांत हो, शांत हो. नली तिकडी आहे हे माहिती असून सुद्धा संकेत तिच्या माग गेला, तिला त्रास दिला. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. पण आता यावर इलाज काय? माझा मुलगा परत पूर्वीसारखा होईल ना? होईल, नक्की होईल. पण त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. ना मी खूप अपेक्षेने आले होते तुमच्याकडे. तुमचा अपेक्षाभंग होणार नाही हे लक्षात ठेवा. आणि हो, हे घ्या. हा अंगारा संकेतला रोज सकाळी आणि संध्याकाळी लावा. आणि हो, नलीपासून त्याला दूर ठेवा. संकेतच्या जीवाला कसलाही धोका होणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो. आणखीन एक, येत्या अमावस्येला तुमच्या घरी एक पूजा करावी लागेल. तुम्ही उद्या मला फोन करा, मी सविस्तर माहिती देतो तुम्हाला. आता या तुम्ही. मी नाही बसवणार. मी नाही बसवणार. आई नाही बसवणार मी. आयुष्यातलं एक नवं पर्व, नवा अध्याय सुरू झाला. नकळत की माझ्या मनात कुठेतरी हे खोलवर रुजलं होतं आणि अचानक ते ओठांवर आलं. मागच्या वेळी मी वेदला लग्नाचं विचारलं तेव्हा वेद गप्प होता आणि आता स्वतःहून माझ्याशी लग्न कर बोलला. लग्नाचं माझ्या तोंडून निघून गेलं की ते खूप आतून मनातून बोललोय मी. माझी दगमग, माझी होरपळ बघून माझी दया आली आणि म्हणून वेदने लग्नाचा विचार तर नसेल ना केला. मी बोललो ते करेनच. कोणाची फसवणूक माझ्या रक्तात नाही. संकेतच्या रक्तातच बेईमानी होती. मी तिकडी आहे, उपेक्षित आहे म्हणून संकेतने डाव रचला. नलीसाठी जीव का तुटतो माझा? ही हुरहुर का?
वेदला माझ्या सुखदुःखांची काळजी वाटते. संकेत बद्दल सतत सावध केलं मला त्याने. का? मी कर्तव्य म्हणूनच नलीला मदत केली. कर्तव्य की अजून काही? मनाला हुरहुर का लागते? लग्न वेदशी मी विचार करायला अवधी का मागितलाय? माझ्याशी लग्नाला नलीने होकार नाही दिला. तिला थोडा वेळ हवाय. नली कन्फ्यूज तर नसेल ना? किंवा तिच्या मनात शंका तर नसेल? आई माझ्यासाठी स्थळ बघते. इतकी घाई का करते आई? आणि मला सुख सन्मान मिळावा म्हणून वेद झटतोय. आमच्या लग्नाला आमच्या घरून परवानगी मिळेल? खोत आणि गावडे यांच्यात वैर आहे. विरोध होणारच. आधी आमचा निर्णय महत्वाचा. वेद माझा शुभचिंतक चांगला मित्र आहे. पण माझ्या निर्णयाने वेदच्या आयुष्यात अशुभ तर घडणार नाही ना? कारण मी टिकली आहे ना. नली लग्नाला होकार देईल का?